नमस्कार मित्रांनो, मी आता आहे मेंढापूरच्या पुढे आणि पंढरपूरच्या जवळ संत वामनभाऊ गहिनीनाथ गडाची पालखी या ठिकाणी थोडीशी विसाव्यासाठी थांबलेली आहे। या ठिकाणी जेवण ठेवलेलं आहे आणि हे जेवण आहे धोंडेसाहेब आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार धोंडेसाहेब यांचं जेवण। आणि या ठिकाणी आम्ही थोडंसं मस्त चालून आल्यानंतर थकलेले वारकरी सगळे विसावलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या शिरूर तालुक्यातील बोरगावचे भाऊसाहेब महाराज खेडकर आपल्याला भेटलेले आहेत। तर ते आपल्या या दिंडीबद्दल, गहिनीनाथ गडाची जी पालखी आहे या वारीबद्दल गप्पा मारणार आहेत आणि भाऊंबद्दल देखील ते थोडीशी माहिती सांगणार आहेत, या वारीबद्दल सांगणार आहेत। ते त्यांच्या स्वतःबद्दल देखील सांगणार आहेत की ते कधीपासून वारी करतात, वारीचं महत्त्व काय आहे। आणि मी पहिल्यांदा खरं तर या वारीमध्ये आलेलो आहे। मी जेवढ्या वाऱ्या बघितल्या आहेत तेवढ्या सगळ्यांपेक्षा जास्त गर्दी म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या नंतर याच पालखीचा नंबर लागतो, एवढी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याबद्दल भाऊसाहेब महाराजांचं काय म्हणणं आहे आपण त्यांना विचारूयात। महाराज, मी कॅमेरा तुमच्याकडे फिरवतोय, तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे। नमस्कार, मी भाऊसाहेब महाराज खेडकर, बोरगाव चकला ही संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी आहे आणि मी गेली 21वे वर्ष माझं या वामनभाऊच्या दिंडीमध्ये मी वारी करत आहे। भाऊंच्याबद्दल सांगायचं झालं आणि दिंडीच्याबद्दल सांगायचं झालं तर भक्तीचा सोहळा शिवे दाविला सकळा या परंपरेची सुरुवातच भगवान शंकराने केलेली आहे आणि वामनभाऊ म्हणजे साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत। कारण भाऊ असं होतं, जुने लोक सांगतात की भाऊ जे बोलत होते ते खरं होत होतं, पण आमची अशी निश्चित म्हणजे आमची अशी खात्री आहे की जे भाऊ बोलत होते ते साक्षात भगवंताला खरं करावं लागत होतं। असे असणारे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, अशी ही भाऊची दिंडी। कारण जे भाऊ बोलत होते तेच खरं होत होतं। आणि आज या आमच्या भाऊंच्या श्रीसंत वामनभाऊ महाराजांच्या दिंडीमध्ये जवळपास 1 लाखाच्याही पुढे समाज आहे आणि बरीचशी मंडळी आहे। वाटाने पाहतात की अवघ्या 10 मिनिटांमध्ये संपूर्ण भाऊंचा चमत्कार जर पाहायचा झाला तर संपूर्ण समाज जेवायला बसल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये सर्व समाजाला जेवण पोहोच होतं। आम्ही परवा देऊळगावमध्ये जेवायला बसलो असताना आम्ही विचार केला की आम्ही जेवून निघलो होतो आणि 10च मिनिटांमध्ये आम्ही पंक्तीतून चालताना त्यांना शिंगोरी आमटीचं जेवण होतं, भाजी भाकरी लिंबू कांदा आणि संपूर्ण 10 मिनिटात पोहोच झालतं। भाऊंचा चमत्कार म्हणजे हा चमत्कार आहे की आपल्या घरी जर आपण कार्यक्रम असला 200 माणसं जर आली तर आपले वाढण्यासाठी फार लगबग असते, तारांबळ होते, पण 1 लाख समाजाला अवघ्या 10 मिनिटांमध्ये जेवण होतं, पोहोचतं। हाच या दिंडीतला भाऊंचा सर्वात मोठा चमत्कार आहे। आज नियोजन खूप छान असतं दिंडीचं, नियोजनाबद्दल काही डाऊट नाही आहे, पण गर्दीचं कारण काय, एवढी गर्दी कसं? गर्दी म्हणजे साहेब भाऊंचा चमत्कारच असा आहे, कारण भाऊची वर मानणारा संपूर्ण महाराष्ट्रातील एवढा समाज आहे की भाऊकडे आपण एखादी मनोकामना पूर्ण मागितली, भाऊला जर आपण आपल्या मनातून प्रार्थना केली आणि भाऊंची जर सेवा केली तर भाऊ ती पूर्णच करतात। अशी समाजाची, ज्या जमणाऱ्या समाजाची त्यांच्या मनातला विचार आहे, म्हणून बरीचशी मंडळी या दिंडीमध्ये सहभागी होती। या दिंडीत सुरुवातीपासून म्हणजे गडावरून प्रस्थान झाल्यापासून पंढरपूरपर्यंत महंत विठ्ठल महाराज कंटिन्यू सोबत असतात का? हो, सोबत असतात। हो, कंटिन्यू सोबत। आणि बाबा रात्रीची 12-1 जरी वाजला तरी जिथं जिथं समाज झोपलेला आहे तिथे बाबा स्वतः महंत गुरुवर्य विठ्ठल महाराज स्वतः राऊंड मारतात आणि कुठं कोणी झोपलाय का बा, कोणी उघड्यावर झोपलाय का, कुणाला जेवायला मिळालं का नाही, ही स्वतः काळजी घेतात। ती काळजी पण घेतात आणि त्यामुळे एक शिस्तप्रिय पालखी असं नाव आहे पालखीचं। अगदी। तुम्ही कधीपासून येत आहे पालखीमध्ये? मला हे 21वे वर्ष। 21 वर्ष लगातार। सेवेत तुम्ही एखादं भक्तिगीत, गवळण, अभंग काय म्हणून दाखवताय? पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत,
जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकाच्या, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.